हाय, गुड मॉर्निंग. तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज सकाळी सकाळी व्हिडिओ काढायला सुरुवात केली कारण टाईम होता, लवकर उठले तर त्याच्यामुळे वातावरण एकदम थंड झाले. पावसाळ्याचं वातावरण जसं असतं ना तसं, आणि सगळीकडं धुकं पडले, ओलंच ओलं आहे. तर त्याच्यामुळे म्हणते चला थोडंसं सकाळी बाहेरचं वातावरण घेऊन यावं. तर त्याच्यासाठी आज ना माझी तब्येत ठीक वाटना. सकाळी सकाळी खूप उलटीसारखं होतं, म्हणजे खूप कसं तरी अस्वस्थ वाटतंय. तर त्याच्यामुळे थोडीशी बाहेर मोकळी हवा घ्यायला आले होते. असं वाटते सुट्टी घ्यावी, पण पहिल्याच आठवड्यामध्ये सुट्टीला सुरुवात केली की पूर्ण महिना जायचं असतं, आणि त्यामध्ये आज पेमेंटचा दिवस असतो, त्यामुळे आज जावंच लागतं. 5 तारीख म्हटलं की पेमेंट. तर त्यामुळं मला म्हटलं कसं बसं जाऊन यावं. झाडं बघा, झाडांकडे लक्ष द्यायला भेटाना. बऱ्याचशा गोष्टी अशा की लक्षच द्यायला भेटाना. घरामध्ये सर्व इकडे तिकडेच झालेले. किती दिवस झाले माझं असंच चाललंय. तब्येत ठीक नसल्यामुळं थोडंसं बाहेरचा फेरफटका मारायला आले होते. आता तर सध्याचं क्लायमेट इतकं जास्त खराब आहे, त्यामुळं बरेच जण आजारी आहेत. आरवीची सुद्धा तब्येत बिघडली आणि माझी तर तशी तब्येत म्हणजे मला चक्कर वगैरे खूप जास्त येते, उलटीसारखं होतं. तर त्याच्यामुळे म्हटले थोडंसं बाहेर फेरफटका मारावा, सकाळचं वातावरण जरा बघावं, जेणेकरून छान वाटावं. तर ह्यामुळं सध्या आमच्या बाहेर खूप जास्त पसार आहे, म्हणजे कंपाऊंडच्या बाहेर लगेचच रोडचं काम चालू झालेलं आहे. तर त्यामुळे काय होतं, यायला जायला पण खूप प्रॉब्लेम होतो. आमचं तरी चालत थोडंसं मेन रोडपासून जवळ असल्यामुळे ठीक आहे, पण तरी खूप, आणि त्यामध्ये पडलेला पाऊस त्यामुळे सगळीकडेच हे झालं होतं. इथे बघा आरवी झोपलेली होती, सध्या किचनमध्ये झोपतो. तर त्याच्यामुळे जेव्हा मला नाश्ता करायचा असतो खूप जास्त गोंधळ होतो. म्हटले पहिला फॅन बंद करावा, कारण गॅसला सगळी हवा लागते. तर त्यामुळे, आणि आता इथे खिडक्या वगैरे उघडून घेतल्या. सकाळचं पटकन आवरते. आजचा दिवस 5 तारीख म्हटलं की माझा पेमेंटचा दिवस असतो, आणि पेमेंट म्हटलं का सर्वांना छान वाटतं, कारण आपण महिनाभर जे काम करतो तर त्याचा मोबदला आपल्याला महिन्याने भेटणार असतो. तर त्याच्यामुळे इथं आता घेतलं होतं स्वयंपाक करा, आणि मला उभं राहून चपात्या वगैरे करायचे म्हटलं की मला नाही होत. त्यामुळे शक्यतो मी गॅस खाली घेते आणि त्यानंतर करायला घेते. इथे मला बसायला अडचण होत होती, कारण सगळी मच्छरदाणी जी आहे तर ती माझ्या पाठीला लागत होती. तर त्यामुळं, आणि आता त्या चपात्या करायला घेतल्या होत्या. चपात्यानंतर एवढी माणसं म्हटल्यानंतर नाश्ता वगैरे आवरावा, तर ह्याच्यामुळे तर इथं चपात्या झाल्या. आणि भाजीचा प्रश्न, रात्री म्हणजे शुक्रवारच्या दिवशी मला काही भाजी आणणं पॉसिबल झालं नाही, कारण सुटले लेट आणि मला घेऊन जायलाही कोणी नव्हतं. तर भाजीचा मोठा प्रश्न होता. तर कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं मी मसुरा भिजायला टाकलेल्या होत्या. जेव्हा भाजी नसेल तेव्हा हा एक बेस्ट ऑप्शन असतो भाजी करण्यासाठी, कडधान्य, त्यातल्या त्यात मसूर डाळ. तर इथं ते झालं, आणि त्यानंतर पुढे घेतली भाजीची तयारी करायला. झाडं लावल्याचा उपयोग घाईने आपण काही पण घेऊ शकतो. किती दिवस झाले झाडांकडे पण पाहिलं नाही. कढीपत्ता आहे की नाही काय माहिती, कोवळं होऊन आले. लिंबाच्या झाडाला लिंब चांगले भरलेत, दिसतात की नाही काय माहिती. हे बघा लिंबू, हे बघा कढीपत्ता पण थोडाच राहिला. हे बघा कढीपत्ता मरायला लागले झाड, आणि लिंबाचं झाड चांगलंच वाढलं. लिंबाच्याच झाडाने वाढ भेटाना वाटतं. लिंबाच्या झाडाला फळं चांगली लागतात, पण ते नॉर्मल लिंबू दिसत नाही, जे आपलं रेग्युलर असतं ते खूप मोठं होतं. रस पण भरपूर आहे, आंबट पण भरपूर आहे. पण कढीपत्त्याचा वास बघू ते छान होतोय, फ्रेश. आरवी उठ बच्चा, तापली आज, ताप भरलाय चांगलाच. ज्या दिवशी भाजी नसतील त्या दिवशी अशा प्रकारे माझं काहीतरी भाजीचं जुगाड मी करत असते. म्हणजे मसूर डाळ असेल, मसुरा असेल, इतर कडधान्य नाही करत, हरभरे वगैरे, कारण मला स्वतःला पर्सनली जास्त कडधान्यांच्या भाज्या आवडत नाही, आणि त्यातल्या त्यात मसूर तर नाहीच नाही. पण म्हटलं आज पर्याय नाही, आणि एवढे म्हणजे आईकडची माणसं, मला असं आईकडची माणसं म्हटलं ना अपूर्ण वाटतं आता, कारण असं वाटतं कुठंतरी काहीतरी कमी आहे.
तर त्यामुळे तर हीच तिथे भाजीची तयारी करण्यासाठी घेतली होती. मी व्हिडिओ पोस्ट करते ते बऱ्याच पुन्हा त्याच कमेंट येतात की ताई का सांगत नाही, ताई का सांगत नाही. त्याविषयी पुढे मी बोललेली पण आहे, व्हिडिओ पुढे बघितल्यानंतर समजेल, पण तरी थोडक्यात सांगते की मला हे तर मी म्हटले की माझी हिंमत होत नाही किंवा काय, पण थोडंसं तुम्ही माझ्या जागेवरती येऊन बघा की खरंच काही काही अशा सिच्युएशन चालू आहेत की समजा तुम्ही इन्क्वायरी मी म्हटल्याप्रमाणे किंवा काही आता बऱ्याच जणांना कमेंटमध्ये रिप्लाय पण येतात की बाबा असं झालेलं आहे, हे झालेलं आहे, ते झालेलं आहे, आणि त्यातले बरेच जण बरोबर सुद्धा बोलतात ते, म्हणजे की बऱ्यापैकी तिथं काही गोष्टी क्लिअर होतात ते ज्यांना आसपासचे ज्यांना माहिती. तर तरी पण तुम्हाला असं वाटतं की मी सांगावं की बाबा असं कोणाच्या बाबतीत घडायला नको असं तुम्हाला वाटतं, ते तुमचं एकदम योग्य आहे. मलाही असं वाटतं की बाबा सांगावं, पण मला भीती वाटते बाबा की मी असं बोलले आणि समजा जर आमच्या चाललेल्या गोष्टी त्याच्यामध्ये काही वाढलं तर सर्व माझ्यावरती येईल, किंवा मला भीती वाटते, नको वाटते या सर्व गोष्टी सांगायला. जे पाहिले ना ते खूप भयानक होतं आणि मग मी म्हणते ना मला चक्कर येते, माझं डोकं दुखते. ॲक्च्युली माझ्या त्या डोक्यात दिवसभर फिरत असतं, मला एकदम प्रेशरमध्ये आल्यासारखं होते त्या गोष्टींनी. आणि तरी तुम्ही म्हणते की तुमच्यासाठी सांगितलं पाहिजे, ते मान्य आहे मला, पण थोडा विचार करा. समजा मी काही गोष्टी बोलाव्या अशा प्लॅटफॉर्मवरती आणि त्याचं जर काही उलट झालं, म्हणजे सध्या आता काही काही जण म्हटले की बाबा केस वगैरे चाललेली, म्हणजे या थोड्याशा गोष्टी बरोबर आहेत, तर त्याच्यावरती काही प्रॉब्लेम व्हायला नको एवढंच मला असं वाटते. तरी पण मी विचार करते बाबा की जर असं वाटत असेल की माझ्यामुळं जर असं वाटत असेल व्हायला नको. राहिला प्रश्न की त्याचा की त्याने केलं का काय, तर त्याने स्वतःहून काही केलेलं नाही. तर तुम्ही थोडंसं समजून घ्या की सिच्युएशन काय असू शकते आणि न सांगण्यामागचं पण कारण. तर असं तरी ते सकाळचा नाश्ता झाला म्हणून मी माझे जे रेग्युलर ब्लॉग आहे तर ते पोस्ट करण्याचा प्रयत्न करते, शक्य तेवढा तो विषय टाळण्याचा प्रयत्न करते. पण तरी पण असं वाटेल की बाबा हिला आपण एवढं विचारतोय काय, म्हणजे तर हे 2-3 दिवस प्रेमाने कमेंट करतील आणि नंतर पुन्हा हे सुरुवात होणार मला माहिती आहे. कारण की मी पाहते दुसऱ्यांच्या बाबतीत पण असे काही टॉपिक असतात, मी ह्यांना सांगायचंच नाही, हे सगळे व्ह्यूजसाठी करतात, ते काय एवढं भाव द्यायचा, तशातला भाग नाही हा. मला खरंच भीती वाटते सांगायला, असं वाटते काही वाढलं तर सगळं माझे होईल. फक्त हा प्रश्न यूट्यूब फॅमिलीपुरतं मर्यादित नसून आजूबाजूला सुद्धा पाहणारे असतात, काही चांगले असतात, काही वाईटही असतात. घरातले एवढे अपडेट गेल्यानंतर पुढचं जे आहे तर तयारी, म्हणजे काय म्हणतात, पुढच्यांनी वेगळं काही व्हायला नको म्हणून थोडंसं सांगणं टाळते मी. झाले 9:10 झाले, 9 वाजता रोटी असतील डब्बा भरलाय नाश्त्यासाठी, तर आता जायला निघाली. एक मिनिट. चला तर आता भेटू डायरेक्टली, संध्याकाळीच भेट होईल, दुपारचं काय एवढा टायमिंग नसतो माझ्याकडे. झाकण ठेवले का, खूप जास्त गडबड असते सकाळची. आरवी जाऊ का, आंघोळ करू नकोस, बाय बाय. संध्याकाळची ड्युटीवरनं सुटले आणि आता निघाले होते भाजी घेण्यासाठी. म्हटले की पुन्हा मग सकाळ भाजीचा प्रश्न राहणार. जवळजवळ मला 8:45 वाजले होते. 8 वाजता ड्युटीवरनं सुटले, घरी गेले, त्याच्यानंतर घरातलं थोडंफार आवरलं आणि आता म्हटले पटकन जाऊन भाजी घेऊन येऊ. जी दुकानं उघडं असतील ते असतील, कारण लोणावळा बहुतेक करून लवकरच सर्व गोष्टी क्लोज होतात दुकानं वगैरे, तर त्याच्यासाठी पप्पांनाच घेऊन आले होते. तर मी सांगितले की बाबा मी का थोडंसं टाळते सांगण्याचं थोडक्यामध्ये, का फक्त मी एवढंच सांगू शकते की माझा भाऊ चुकीचा नव्हता, त्याने कुठलंही चुकीचं काम केलेलं नाही आणि तो काही करेल अशामधला नव्हता. थोडक्यात आता समजून घ्या, बऱ्याचशा गोष्टी अशा चाललेल्या आहेत. तर त्यामुळं, आणि दुसरं असतं की कोणावरतीही विश्वास ठेवू नका, आंधळा विश्वास ठेवू नका. माणूस दिसतं तसं नसतं. आता असं झालं दाखवण्याचं, आपण विचार पण करू शकत नाही, इतके काही काही भयानक वृत्तीचे असतात. म्हणजे पूर्णपणे दाखवण्याचं एक रूप आणि असणं वेगळं. तर आता ह्यापेक्षा मी जास्त अजून काही सांगू शकत नाही. आणि त्यामुळे एखाद्याचं आयुष्य थांबू शकतं, संपू शकतं, शेवट होऊ शकतो. म्हणजे जे शब्द बोलल तो शब्द कमी. त्यामुळे थोडक्यात समजून घ्या. जर मला असं वाटलं तरी मी घरामध्ये विचारून बघते, कारण हे डायरेक्टली माझ्या मनावरती नाही की बाबा मी बोलले सांगितलं. मी घरामध्ये विचारून बघते, माझ्या मिस्टरांना असेल,
आईच्या इकडचं तर कोणी या मनस्थितीत नाही की बाबा मी ह्या गोष्टी विचाराव्या की सांगू का, की बाबा असं म्हणतात की माझ्या सांगण्यामुळे काही होऊ शकतं. जर तसं मला परमिशन भेटलं तर मी नक्की सांगेल. पण तुम्ही थोडं समजून घ्या, मला कुठलंही तुम्हाला टाळायचं नाही किंवा तुम्ही एवढे मला आपुलकीने म्हणा किंवा कळकळीने विचारताय आणि मला ते गोष्ट टाळणं थोडंसं अवघड जाते. मी पाहते तुमच्या कमेंट, पण मला काय रिप्लाय देऊ खरंच समजत नाही. तर म्हणून मी आपले जे रेग्युलर ब्लॉग आहे तेच चाललेले आहेत सध्या माझे. तर इथं आता भाजी घेतली आणि पप्पा आम्ही चाललो होतो जिकडे गाडी लावली होती तर तेच घेण्यासाठी. तर भाजी घेतली आणि मग त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर पुढची कामं घरची. भाजीचं बघा बंद झाले आणि तेव्हा मी भाजी घ्यायला आले, तरी भेटली बऱ्यापैकी भाजी. आता निघाले घरी, टाइम झाले 9 वाजलेत. मार्केटची सर्व दुकानं बंद व्हायला लागले. ते 8-9 वाजता पूर्ण लोणावळा शांत व्हायला लागतंय ना पप्पा, लवकर होतं मार्केट बंद. भाजी भेटली हे मेन महत्वाचं. तर चला मोबाईल घेऊन बसली. अरवी हेअरस्टाईल कोणी केली बाबू? हा कुठं आहे? तू मोबाईल ठेव चल. अरवी हेअरस्टाईल बघ किती छान केली आज. दरवाज उघड. आली का? केस बघ कशी झाली. हो तुझी बॅग मिळते पैसे ठेवायला. मोबाईल वगैरे कॅरी करायला चांगली. आले भाजी घेऊन, दमले का झाले. हाय मोबाईल घेऊन बसली. आता इथे जेवणाची तयारी, जेवायला बसली. काय माहिती मयुरी, मयुरीला बोलवते. आल्यानंतर इथे पुढचा स्वयंपाक करण्यासाठी घेतला होता. काय करावा तर जे आहे तर घरामध्ये तेच करायला घेतलेलं. कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट होती की ताई तुझ्या सासूबाई खूप छान आहेत आणि खूप सपोर्टिव्ह आहेत. तर जे जुने व्हिडिओ पाहतात त्यांना माहिती आहे माझ्या सासूबाई खूप छान आहेत आणि सगळ्या गोष्टी सपोर्ट करतात. काय करते तू? इकडे बघ. अशा माऊच्या पाठीवर बसली. हात दुखतो. नीट घे. तेरे नम पडला तुझा बाबा. आता हेअरस्टाईल बिघडली. व्यवस्थित बसत, माऊला त्रास नको देऊ. नीट. ह्यांच्या साडीचा कलर पण छान वाटतो ना. कलर चांगला वाटतोय. हळदी कुंकू कॉम्बिनेशन बांधणी डिझाईन आहे ना त्यावर. बांधणीच आहे आणि बाजूने बॉर्डर मस्त वाटते. आजच काढली काय? चांगली वाटते, छान वाटते ना. आजच काढली मस्त. पिऊन घे चल. औषध कुठे आहे तुझं? पिलं तू? पाजलं प्रत्येकाने सांग. तू असे काय करते? कशी डान्स करते? आरवीच्या एक माऊ कालच्याला म्हटली आरवी खूप गुड गर्ल आहे अशी म्हटली. ऐकते का? एक माऊ काल म्हटली आरवी खूप गुड गर्ल आहे. थँक्यू म्हण की. मग केस देत कसं तू थँक्यू बोल पहिले. पद येते थँक्यू. मग असं नीट म्हणजे असं प्रेमाने म्हणतो थँक्यू माऊ. आय लव्ह यू कर बोल तोंडाने. हा ओके. शर्ट चांगला वाटतोय. आरवी छान वाटतंय ना पप्पांना शर्ट. छान आहे, खरंच छान आहे. मी बळच नाही म्हणत आहे. वाईट चांगली ना सुकी मेथीची गड्डी.
म्हणले संध्याकाळच्या टाइमला घेतली आयवी. हां हां छान आहे छान आहे. ते दुसऱ्या एका ठिकाणी पूर्ण पाणी मारलेले होते. 2 गड्ड्या 20 रुपयाला एक गड्डी. 20 रुपयाला एक गड्डी होती. काही काही ठिकाणी 30 रुपयाला होती. मेथी महाग झाली पाऊस पडल्यामुळं. इथे मेथीची भाजी खोडण्यासाठी घेतली होती. म्हटले सकाळच्या भाजीची तयारी करून ठेवते, कारण सकाळची खूप जास्त गडबड असते आणि मेथीची भाजी म्हटले की खूप जास्त वेळ खाऊ. ती जेव्हा खोडायला जास्त टाइम घेते, शिजायला त्याच्यापेक्षा कमी घेते आणि व्हायला एवढी कमी होते की 1-2 माणसं पण त्याच्यामध्ये नीट होत नाही. मेथीच्या भाजी जेवढी खायला चांगली वाटते तेवढेच तिचे कष्ट जास्त आहे. तर इथं गप्पा मारत आई सोबत तिघींनी भाजी साफ केली. सांडवशील सांडवशील दे दे मामा ठेवते, दे मामा ठेवते. इथं किचन वाट्यावरती ठेव. झाली सकाळच्या भाजीची तयारी. संध्याकाळीच तयारी करून ठेवली म्हणजे सकाळ सोपं जात. 2 गड्ड्या. भाजी निवडायला टाइम नाही भेटला, तशीच ठेवली. फ्रीज पण खराब झाले, साफ कराय भेटाना. कशाला आता खेळायचा टाइम आहे का? 11:30 वाजले. 11:30 वाजले. अरवी बस चल, बस बस ठेवून दे. चल मोबाईल आणि झोपून घे. आता खेळायचा टाइम राहिला का? चल झोपून घे. दिवसभर खूप झोप काढली तू औषध खाऊन. कामं झाली तावरून भाजीची तयारी करून ठेवली. भाजी निवडायची पडली आहे. तर माझी एक मैत्रीण म्हणती म्हणण्यापेक्षा मेथीची भाजी खाली टाकायची, मेथीमध्ये मुगाची डाळ घालून. आणि मी तशी कधीच केलेली नाही, तर मी तिचेच खाली तर छान वाटली. म्हटले उद्या बघू तशी डाळ घालून आवडती का बाकीच्या घरातल्या सर्वांना. आईची मस्ती चालू झाली तर मी सांगितलं नाही आवडलं. आणि त्यांना शर्ट कलर छान होता, पण काय माहित का नाही आवडला. कलर होता गप्प पप्पा नवले नाही छान म्हणून. छान कलर होता, छान होता, पण पप्पांनी नाही केलं. तर मी की मला खरंच समजत नाही की बाबा काय सांगू किंवा काय. आणि या गोष्टी सांगण्या एवढी मी खूप वेळा म्हणते की माझ्यामध्ये हिंमत नाही की बाबा सांगावं की कसं झालं काय झालं. हा एक तर भाग राहिला हिमतीचा, कारण की त्या ज्या झालेल्या गोष्टी त्या अजून डोक्यातून अशा फिरत राहतात. जेव्हा डोळे झाकते ना, त्या पटकन डोळ्यापुढे येतात ते सगळं झालेले दृश्य, डोळ्यांनी पाहिलेले दृश्य. आणि मग पुन्हा भीती वाटते, सगळं ते फिरायला लागतं डोळ्याच्या डोक्यामध्ये. एक ते पण दुसरं असं वाटतं बाबा की एवढ्या नाजूक गोष्टी आपण सोशल मीडियावरती सांगायच्या, आणि त्याचा जर काही वाईट परिणाम झाला किंवा कोणी अजून काही वाईट बोललं की बाबा कमी कंटेंटसाठी अशा गोष्टी सांगताय किंवा एवढं दुःख आहे तर मग फोनवरती का सांगत बसलेत. एक ते, आणि सर्वात अवघड आणि ह्याचा विषय म्हटलं तर एकच की काही गोष्टी अशा आहेत की ज्या हे चालू आहे त्याच्या इन्क्वायऱ्या म्हणा किंवा काय. त्यामुळं माझ्या ह्या गोष्टीचा कुठला त्याच्यावरती इम्पॅक्ट व्हायला नको किंवा भीती वाटते ह्या सर्व गोष्टीची, म्हणून मी काही गोष्टी बोलत नाही. तर तेवढं समजून घ्या त्याविषयी.